वडिलांच्या आजारपणानंतर घराला हातभार लावण्यासाठी जयदीप बोरसे गावाबाहेर आले. कंपनीत काम केले, परंतु पाहिजे तसा मोबदला मिळत नसल्याने नाशिकमध्ये चालू केले स्वतःचे सलून. त्यांचा व्यवसाय 3 वेळा बंद देखील पडला, परंतु हार न मानता त्यांनी पुन्हा कटिंगचा व्यवसाय सुरू केला. आज महिन्याला कमवत आहेत 2 ते 3 लाखाचे उत्पन्न. बघूया त्यांचा इथपर्यंतचा प्रवास कसा झाला. तर 16 मध्ये 17 वर्षाचा होता मी. त्या टायमालाच मी नाशिकला येऊन लागलो होतो. पप्पांना किडनी स्टोन झाला होता दादा. जवळजवळ 4.5 पावणे 5 लाख रुपये लागून गेले होते खर्च. आणि त्या टायमाला ती अमाऊंट आमच्यासाठी खूप जास्त महत्त्वाची आणि खूप जास्त मोठी होती. हे सर्व फेस केलं मी तिथे आणि मला असं वाटलं की यार आपण काहीतरी करावं. तर मग 2017 मध्ये 16 वर्षाचा असताना मी धुळे सोडला. तर फर्स्ट तर मी कंपनीत जॉब केला. 2-3 महिने कंपनीतच होतो जॉबला. कंपनीत अंबड MIDC मध्ये होतो मी. तिथे 2-3 महिने केले. मला पुरवडत पण नव्हतं आणि नाईटला जॉब होता माझा आणि भरपूर तिथे पण अडचणी होत्या. बट मग त्यांना सगळ्या अडचणींना सामोरं जाऊन मी काही पैसे साचवले आणि स्वतःचा सेटअप टाकला. फर्स्ट सेटअप टाकला. बट तो लॉस गेला. देन परत जॉब केला दुसरीकडे. मग परत सेटअप टाकला होता अजून एक स्वतःचा. बट तो पण लॉस गेला. पार्टनरशिपमध्ये होता तो पण लॉस गेला. मग मी परत काही दिवस काम केलं, पैसे साचवले. देन मग एक लोकल सलॉनमध्ये मी जॉबला होतो. मग ते सोडल्यानंतर मग मी एका ब्रँडेड सलॉनला गेलो. तर तिथे ॲज अ हेल्पर म्हणूनच मला ते घेत होते. बिकॉज मला काही नॉलेज नव्हतं आणि मला कुठलं काम पण नाही जमत होतं व्यवस्थित. त्याच्यामुळे मला हेल्परमुळेच घेत होते ते. तर मग लोकल सलॉनमधून मला एक ब्रँडेड सलॉनमध्ये जायचं होतं. तर मग मी ब्रँडेड सलॉनमध्ये गेलो. तर मला तिथे फर्स्ट ऑफ ऑल त्यांनी मला बोलले की तुला काय जमतं. देन मग मी तर बोललो मला जेंट्स जमतं फक्त. बट मग ते बोलले की आम्ही तुला पेमेंट तर पे नाही करू शकत, बट मग तुला ॲज अ हेल्परच करावं लागेल. पेमेंट तर नाही पे करू शकत. बट मग मला तर पेमेंटची खूप जास्त त्यावेळेस गरज होती. आणि मग मी त्यांना बोललो की सर म्हटलं मग मी हाऊसकीपिंगचं काम करतो, ॲटलिस्ट मग ते करून हे करेल. असं करून मग मी तिथे लेडीज आणि जेंट्स दोघं प्रॉपर शिकलो. त्यांनी मला शिकवलं प्रॉपर तिथे. मग त्याच्यानंतर मी मुंबईला गेलो. मुंबईला पाचपाकडीचे इथे ब्रँडेड सलॉन होतं. तिथं मला त्यांनी माझा इंटरव्ह्यू घेतला आणि खूप व्यवस्थित चालू होतं. मी तिथून पैसे गोळा केले. मग विचार केला की यार स्वतःचं सेटअप टाकू आपण. मग फर्स्ट माझं जेवढं पण जो साचवलेला पैसा होता तो सगळा मी त्याच्यात गुंतवला आणि माझं पार्टनरशिपमध्ये बिझनेस हा चालू केला. बट मग लॉकडाऊन लागला आणि अक्षरशः अशी पाळी येऊन लागली होती की अशी सिच्युएशन आली होती की त्या टायमाला मला कंपनीत जॉबला जायला लागलं. मी कंपनीत जॉबला जायचो प्लस त्याच्यानंतर रेंट पे करायचो माझा. आणि लॉकडाऊनचा तो काळ होता ना, तो एकदम माझ्यासाठी तर एकदम डेंजर गेलेला होता. आणि त्याच काळामध्ये मग माझा तो जो सेटअप होता ना तो मला बंद करावा लागला. बंद केला. त्याच्यानंतर मग मी जॉब केला. घर पण चालत होतं माझं व्यवस्थित. पैसे साचवले. परत हिंमत केली. खचलो नाही, मागे नाही बघितलं आणि नव्याने परत सुरुवात करू अशी एक जिद्द ठेवली मनात. असा टाईम पण आला होता दादा की मी लोन घेतले. त्याच्यावरती 3 ते 4 लोन झाले. सगळे मी पूर्ण रेंटच पे केलं त्याच्यात. मी हा इतर विचार केला असता की यार आपण रेंटच पे करतोय, आपल्याला प्रॉफिट नाही घेत नाही, तर मग मी सोडून दिला असता. नातेवाईक खूप बोलत होते मला की तुझ्याकडनं नाही होणार, तू जॉब कर, चांगलं सेटल हो, घरच्यांना स्टेबल कर किंवा तू स्टेबल हो. बट मग मी त्यांचं नाही ऐकलं दादा. आणि मला बिझनेस करायचा होता आणि मी बिझनेस करणारच होतो. भलेच मी लॉसला गेलो किंवा प्रॉफिटला, मला करणं होतं म्हणून मी केलं. दादा जर खचलो असतो, मागे बघितलं असतं, लोकांचं ऐकलं असतं, तर आज मला तरी वाटतं की मी इथं नसतो, एखाद्या कंपनीत कुठेतरी जॉब केला असता. जवळजवळ 1 ते 1.5 लाखापर्यंत सुटतो महिन्याला आणि व्यवस्थित चालू आहे ग्रोथ. कुणाल दंडगावर, न्यूज 18 लोकमत, नाशिक.